नमस्कार, मी निकिता बोलते. या माझ्या मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी जात आहे ताटकणा हा मराठी मूवी बघण्यासाठी. तर ह्यामध्ये लीड रोल मध्ये आहे उमेश कामत आणि सायली संजीव. चला तर मग बघूया कसा आहे. आताच माझा ताटकणा हा चित्रपट बघून झाला. जस्ट थिएटरच्या बाहेर मी आली आहे. तर सिनेमाबद्दल सांगायला गेलं तर उमेश कामत यांनी PS रामाणे हे जे न्यूरोसर्जन जे आहेत आपल्या भारतातील, त्यांची जी व्यक्तिरेखा त्यांनी सादर केलेली आहे ती खूप छानपणे त्यांनी केलेली आहे. म्हणजे त्यांचं बालपणापासून ते आतापर्यंतच, म्हणजे भलेही ही बायोग्राफी बनवली आहे ती छोटी बनवली आहे. जर म्हणायला गेलं असतं तर ह्याच्यावरती वेब सिरीज पण खूप छान झाली असती, जर असं माझं ओपिनियन मी तुम्हाला सांगते. पण ऍज अ मूवी किंवा एक सिनेमा म्हणून त्यांनी जे छोट्याशा वेळामध्ये ते दाखवण्याचं काम केलं आहे ते खूप छान केलं आहे. आणि PS रामाणे यांच्याबद्दल जे काही आपल्याला दाखवण्यात गेलेलं आहे, म्हणजे ते कसे न्यूरोसर्जन बनले, त्यांची जी काय इच्छा आकांक्षा नंतर ज्या होत्या त्या त्यांनी कशा पूर्ण केल्या आणि ते भारतातले खूप मोठे न्यूरोसर्जन कसे बनले हे दाखवलंय. आणि 2 सर्जरीज बद्दल त्यांचं दाखवलंय. म्हणजे एक सर्जरी त्यांची कशी आहे आणि दुसऱ्या सर्जरीमुळे त्यांच्या लाईफ मध्ये काय चेंजेस होतात हे सगळं त्यामध्ये दाखवण्यात गेलेलं आहे. उमेश कामतनी जो ऍक्टिंग केलेली आहे ती खूप छान केलेली आहे. प्लस त्याची वाईफ जी आहे दीप्ती देवी, तिनेही त्यांच्या सोबत जो एक वाईफ म्हणून जो रोल एक असतो, एक सपोर्टिव्ह जी असते, तिचा रोल खूप छान त्यांनी केलेला आहे. म्हणजे एक हस्बंड अँड वाईफची पण थोडीफार स्टोरी दाखवलेली आहे. एक न्यूरोसर्जनची जी स्टोरी आहे ती कशी आहे ती दाखवण्यात गेलेली आहे. ऑल द वे मूवी खूप छान आहे. खरंच तुम्ही बघा. आणि काय असतं एका डॉक्टरची लाईफ ते तुम्हाला कळून जाईल ह्या मूवीमध्ये. आणि आता ह्या डायरेक्शन बद्दल जर म्हणायला गेलं तर स्टार्टिंगला आपल्याला थोडं गोवा दाखवलेला आहे, कारण की डॉक्टर PS रामाणे हे मूळचे गोव्याचे आहेत. तर त्यांनी त्यांची जी स्टडी आणि जे सगळं आहे ते गोव्यापासून ते मुंबईच्या सायन हॉस्पिटल पर्यंत कसं केलेलं आहे ते ह्याच्यात दाखवलं आहे. अजून जर म्हणायला गेलात तर फक्त मला एक थोडीशी जरा खंत वाटली, प्लीज ह्या मूवीमध्ये ना सबटायटल असायला हवे होते. कारण महाराष्ट्रीयन लोकांना तर कळून जाणार, पण जे अदर जे लोक आहेत त्यांना हा मूवी बघायचा असेल तर खालती सबटायटल जर असते तर जरा अजून छान वाटलं असतं. ऑल द वे मला मूवीला जर बघायला गेला तर मी 4.5 स्टार देऊ इच्छिते. आणि खरंच मी हा मूवी बघा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा मूवी कसा वाटला. टिल देन माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.